भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रथा अर्पण करीत आहोत। भारत माता की वंदे 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 बोलो भारत माता की बोलो भारत माता की वंदे माता की भारत माता की वंदे भारत माता की वंदे भारत माता की आज ऑगस्ट क्रांती दिन 1942 साली आजच्याच दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये छोडो भारतची आग महात्मा गांधींनी दिलेली होती आणि करेंगे या मरेंगे या क्रांतीची ठिणगी पडल्यानंतर अभूतपूर्व असा स्वातंत्र्य लढा या देशामध्ये उभा राहिला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक जण शहीद झाले। या शहीदांना आज आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली आणि संविधानाच्या उद्देशिकेचं आम्ही या ठिकाणी वाचन केलं। संविधानाची उद्देशिका म्हणजे या संविधानाचा आत्मा आहे आणि जशा पद्धतीचं वातावरण तुम्ही बघताय की या देशामध्ये आहे की लोकशाहीवरती कशा पद्धतीने घातला जातोय किंवा संविधान विरोधी कामं कशा पद्धतीने होत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी काढून घेतला जातोय। म्हणून या देशातली न्याय जी मूल्य आहेत संविधानाने दिलेली न्याय बंधुता आणि समानता ही अबाधित राहावीत याकरता आम्ही या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण देशभर असेल किंवा ठाणे शहर काँग्रेसच्या माध्यमातून ज्याप्रमाणे राहुलजी गांधी प्रत्येक शोषित पीडित वंचित यांच्या मागे आवाज बनून उभा राहत आहे आणि न्याय देण्याचं काम करत आहेत, कुठेतरी संविधान विरोधी कामं या देशामध्ये होत आहेत। भविष्य काळामध्ये या ठाणे शहरामधून सुद्धा की राहुलजींना अभिप्रेत असलेलं काम आणि हर्षवर्धन दादा सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही करू अशा पद्धतीची प्रतिज्ञा आम्ही संविधानाचं प्रियांबल या ठिकाणी वाचलेलं आहे आणि अशी प्रतिज्ञा मागे उभे राहण्याची आम्ही स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो। 42 साली नक्की काय झालं, चलेजावरची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते। पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया। ते तुरुंगात असताना लिहिलं, त्याला 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता। आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात। जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती।
फक्त आंबेडकर होते असं म्हटलं जातं, तसं नाही आहे. महात्मा गांधी, पंडित नेहरू, आंबेडकर हे सर्व लोक त्या स्वातंत्र्य चळवळीत होते. सरदार पटेलसुद्धा त्यात होते. आणि म्हणून आपण ज्या वेळेला 9 ऑगस्टचा क्रांती दिन ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला या सर्वांचं आपण स्मरण करतो आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं, ज्यांच्या मार्गदर्शनावर आणि तत्वांवर आपण आज उभे आहोत, तीच आत्ता पायदळी तोडवण्याची एकूण एक चर्चा चालू आहे. सरकारकडनं चालू आहे, सत्तेकडनं चालू आहे. त्याला आव्हान देण्यासाठी आम्ही आज हे प्रिॲम्बल हे वाचलं आणि ते आव्हान आम्ही पूर्ण करू.